उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घरी सुद्धा गणरायाचं विधिवत पूजन झालंय। माफ करा, ठाण्याच्या किसन नगर मधल्या सार्वजनिक गणेश मंडळातल्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पूजन करण्यात आलंय। सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांमध्ये सुद्धा गणरायाचं मोठ्या उत्साहात जल्लोषात आगमन झालंय आणि आपल्या मंडळाच्या गणपतीचं पूजन आपल्या लाडक्या नेत्याच्या हस्ते व्हावं अशी इच्छा असते अनेकांची। आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सहसा कार्यकर्त्यांना दुखावत नाहीत, त्यांच्या विनंतीला देखील मान देतात, त्यांच्या इच्छांना महत्त्व देतात। त्यामुळे प्रत्येक मंडळामध्ये सुद्धा ते दर्शनासाठी जात असतात। आणि ठाण्याच्याच किसन नगरमध्ये सुद्धा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वतः गेले आहेत आणि त्यांच्या हस्ते आता गणरायाचं विधिवत पूजन केलं जात आहे। ठाण्याच्या किसन नगरमधली दृश्य आहेत। किसन नगरमधल्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या बाप्पाचं आता पूजन केलं जात आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते। ठाण्याच्या किसन नगरमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे किसन नगर नंबर 2 मधील जनजागृती मित्रमंडळ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला त्यांनी भेट दिली आहे। यंदा या मंडळाचं हे 60वं वर्ष आहे आणि दरवर्षीप्रमाणे एकनाथ शिंदे यांच्या हस्ते इथल्या गणरायाची पूजा केली जाते, प्राणप्रतिष्ठापना केली जाते आणि विधिवत पूजन सुद्धा केलं जात आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते। दरवर्षी ते इथे येतात, गणरायापुढे नतमस्तक होतात आणि इथलं पूजन देखील त्यांच्या हस्ते केलं जातं। या वर्षी सुद्धा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते विधिवत पूजन केलं जातं।